महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना उभाटा गट फुटीच्या मार्गावरती आहे. 9 पैकी तब्बल 7 खासदार हे फुटणार अशा शक्यता, अशी स्पेक्युलेशन्स राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्या संदर्भातच आजचा व्हिडिओ. कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट याचे 9 पैकी 7 खासदार, तब्बल 7 खासदार फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. हा गट, हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे अशी स्पेक्युलेशन्स, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही तर केंद्रीय राजकारणात देखील जोरात सुरू आहे. अर्थात ही चर्चा काही आजची नाही आहे. ऑपरेशन टायगर हे गेले 1.5-2 वर्ष सुरूच आहे. त्याच्या चर्चा देखील सुरूच आहेत. खरं तर 2019च्या नंतर शिवसेना उभाटा गट हा सातत्याने फुटतोच आहे. कधी पदाधिकारी फुटत आहेत, कधी विभाग प्रमुख फुटत आहेत, कधी शाखा प्रमुख फुटत आहेत, कधी गटप्रमुख फुटत आहेत, कधी जिल्हा परिषदेचे नगरसेवक फुटत आहेत, माफ करा, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी फुटत आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी फुटत आहेत. असे विविध प्रकारचे पदाधिकारी, विविध प्रकारचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी उभाटा गटातनं 2019च्या नंतर मोठ्या प्रमाणावरती फुटत आहेत. आणि अर्थातच याला राजकीय विश्लेषकांनी किंवा मीडियानी ऑपरेशन टायगर असं नाव दिलेलं आहे. आता ही चर्चा पुन्हा एकदा उफाळून येण्याचं कारण काय? तर गेले 8-15 दिवस उभाटाचे 9 पैकी 7 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटाशी किंवा एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांशी किंवा स्वतः एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्कात आहेत. दिल्लीमध्ये त्यांनी काही भेटीगाठी घेतल्या, अशा चर्चा पुन्हा एकदा जोर धरायला लागल्या. अर्थात याच्यावरती स्वतः एकनाथ शिंदे यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की असं कुठल्याही प्रकारच्या घडामोडी घडलेल्या नाही आहेत गेल्या 15-20 दिवसात, महिनाभरात. ही फक्त चर्चाच आहे. पण अर्थातच अशा गोष्टी सांगून करायच्याच नसतात आणि त्या सांगून केल्या जात नाहीत. म्हणूनच जे मोठं स्थित्यंतर, जे मोठं राजकारण 2019ला घडलं आणि सरकार कोसळलं महाविकास आघाडीचं आणि एकनाथ शिंदे बाहेर पडले तब्बल 40 आमदार आणि अनेक खासदारांना आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन, त्या गोष्टी काही सांगून झाल्या नव्हत्या, त्या गोष्टी काही स्टेटमेंट देऊन झाल्या नव्हत्या. आणि म्हणूनच आता आज परत एकदा ही चर्चा जोर पकडायला लागलेली आहे. असं काही घडणार नाही, असं काही घडेल असं वाटत नाही. हे सगळे स्पेक्युलेशन आहेत, हे मीडियाने उठवलेल्या वावड्या आहेत, काही हितचिंतकांनी उठवलेल्या वावड्या आहेत असं शिवसेना उभाटा गटाकडनं बोलण्यात आलं, सांगितलं गेलं. आणि ते किती खरं आहे हे दाखवण्यासाठी काल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलवली. त्याला जेमतेम 4 खासदार उपस्थित राहिले आणि त्यामुळे पुन्हा एकदा कालपासूनच या चर्चांना एक प्रकारची हवा मिळाली. आणि आज तर असं म्हटलं जायला लागलंय की या 9 पैकी जे 7 खासदार फुटणार आहेत त्या 7 खासदारांपैकी एकाला केंद्रामध्ये मंत्रिमंडळात घेणार आहेत. आणि त्यामुळे या चर्चेने आज आणखीन जोरदार, त्याला म्हणता येईल की हवा घेतली. का होतं हे असं? अर्थात त्याला नेहमीची कारणं सांगितली जातील. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना भेटत नाहीत, उद्धव ठाकरे आमदारांना भेटत नाहीत, उद्धव ठाकरे खासदारांना भेटत नाहीत. अर्थात ही कारणं असली तरी त्यातली वस्तुस्थिती देखील समजून घेतली पाहिजे. हे खरं आहे अशी चर्चा असते आणि हे खरं आहे हे लोकांना, जनतेला, महाराष्ट्राच्या आणि देशातल्या देखील माहिती झालेलं आहे. अर्थातच ते शिवसैनिकांना देखील माहिती झालेलं आहे दोन्हीकडच्या. शिवसेना जो मूळ पक्ष आता आहे एकनाथ शिंदे यांचा आणि शिवसेना उभाटा गट या दोन्ही पक्षातल्या शिवसैनिकांना देखील ते मान्य झालेलं आहे, माहिती झालेलं आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा जी चर्चा पकडलेली आहे, ती चर्चा जोर धरायला लागलेली आहे, ती ही आहे की उभाटाचे 7 खासदार हे फुटीच्या मार्गावरती आहेत. ते आज उद्या परवा कधीही फुटू शकतात. पण ते खरोखर असं होणार आहे का? का नेहमीप्रमाणे ही सोडलेली पुडी आहे? जर का ते खरोखर फुटले तर कुठल्या खासदाराला मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाईल? मंत्रिमंडळामध्ये दिलेलं स्थान हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदारांपैकी एकाला मिळणार होतं. तर तो बर्थ, ती जागा
ते मंत्रिमंडळातलं स्थान फुटून आलेल्या खासदारांपैकी एका खासदाराला देणार आहेत का? का एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या खासदाराला एक मंत्रिपद मिळणार आणि उभाटामधनं फुटून आलेल्या खासदारांपैकी एकाला देखील मंत्रिपद, अशी 2 मंत्रिपदं केंद्रामध्ये शिवसेनेला मिळतील? घडामोडी फार जोरात घडत आहेत. त्यातल्या खऱ्या कितपत होतात, सत्यात कितपत उतरतात, हे येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये किंवा येणारा काळ आपल्याला सांगणार आहे. पण जर हे असं खरोखर घडलं, उभाटा गट पुन्हा एकदा फुटला, तर उभाटाचं केंद्रामधलं संसदीय अस्तित्व काय राहणार आहे? उडून गेले ते कावळे, राहिले ते मावळे, हे बोलायला सोपं असतं, टाळ्या मिळवायला देखील सोपं असतं. पण कावळे किती उडतात, माफ करा, कावळे किती उडतात आणि आपल्या पक्षात किंवा आपल्या घरट्यामध्ये मावळे किती राहतात, हे बघणं गेल्या 5-6 वर्षामध्ये जास्त इंटरेस्टिंग व्हायला लागलेलं आहे. कारण उडून गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे हे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा बोलायचे तेव्हा त्याला एक जोर होता, तेव्हा त्याला एक अर्थ असायचा. आता वंदनीय शिवसेना प्रमुख नाही आहेत. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या नंतर ज्यांनी ही धुरा सांभाळली एकसंघ शिवसेनेची आणि त्यांचे जे काही प्रवक्ते आहेत त्यांची, ही भाषा खरोखर शोभा देते का? या भाषेला तेवढा वजन आहे का? हे येणारा काळ आपल्याला सांगणार आहे. मित्रांनो, जर का उभाटा गटाचे हे खासदार फुटले तर मंत्रिपद कोणाला मिळेल? मुळातच हे खरोखर खासदार फुटतील का? ते जर असं घडलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखीन काही विविध प्रकारची राजकीय स्थित्यंतरं आपल्याला राज्यामध्ये देखील बघायला मिळतील का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होणार आहेत, या निमित्ताने चर्चिले जाणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? जर खासदार फुटले तर मंत्रिपद कोणाला मिळेल? जर खासदार फुटलेच तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं पुढचं भवितव्य काय असेल? हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. ऑफिशियल अजय निकतेला याच स्वरूपाचे व्हिडिओ, याच स्वरूपाच्या बातम्या, याच स्वरूपाची राज्यात चाललेली करंट अंडर करंट्स जाणून घेण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो आणि या घडामोडींवरती ऑफिशियल अजय निकते बारीक लक्ष ठेवून असणार आहे. जर काही लवकरच घडलं तर आणखीन एक नवीन व्हिडिओ याच स्वरूपाचा, याच विषयाचा तुमच्यासमोर घेऊन येतो. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.